Hi friends, I am Shinde teacher. Let's continue the lesson of his first flight. In the first paragraph, we learned the seagull cannot muster his courage for flying because he felt that his wings would not support him. Hence, his parents threatened him to starve on the ledge unless he flew away. In the second paragraph, his parents taught to his sibling the art of flight and also admire to his older brother caught his first herring and devoured it. On the other hand, they scolded and taunted him for his cowardice. Now we see the next paragraph. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. Ascending, climbing, rising. सूर्य उगवणे. सूर्य दुसऱ्या दिवशी उगवला. ब्लेझिंग ऑन हिज लेज. लेज फळी, जी अरुंद फळी सांगितली काल मी तुम्हाला, ती एक समुद्र किनाऱ्यावरची अरुंद फळी. ब्लेझिंग, शायनिंग ब्राईटली, प्रखरतेने प्रकाशने. आणि ती जी अरुंद फळी, त्या अरुंद फळीचं तोंड दक्षिण दिशेकडे होतं आणि ती अरुंद फळी सूर्याच्या प्रकाशामुळे चमकत होती. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. त्याला त्या दिवशी खूप उष्णता जाणवत होती कारण आदल्या दिवशी त्याने काही खाल्लेले नव्हते. आपण बघितलं का त्याचे जे पॅरेंट्स होते त्याच्या पॅरेंट्सने त्याला धमकी दिलेली होती, जर तो उडू शकला नाही तर त्या फळीवर ते त्याला उपाशी ठेवतील आणि त्यामुळे त्याला त्या दिवशीची दुसऱ्या दिवशीची उष्णता खूप जाणवत होती कारण तो उपाशी होता. ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. तो थोडासा पुढे पावलं टाकत ती जी कडा होती फळीची त्या कडेपर्यंत तो आला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग्स विथ द अदर लेग्स हिडन अंडर द विंग्स. आणि एका पायावर तो उभा राहिला आणि दुसरा जो पाय होता तो त्याने पंखांच्या खाली लपवून ठेवला. ही क्लोज वन आय देन द अदर अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. त्याने एक डोळा झाकला आणि असा प्रिटेंडेड, टू प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे किंवा सोंग करणे, आणि असा दाखवत होता का तो गाढ स्लीपमध्ये आहे. मात्र एक डोळा मात्र त्याने झाकलेला होता आणि एक डोळा उघडा होता. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरी पण त्याच्या पॅरेंट्सने आणि त्याचे जे भाऊ बहीण होते त्यांनी कोणीही त्याच्याकडे बघितले नाही. सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लेइंग ऑन हिज प्लॅटो डोझिंग विथ देअर हेड संक इन टू देअर नेक्स. आणि बघा त्याचे जे भाऊ बहीण होते लेइंग ऑन द प्लॅटो, प्लॅटो म्हणजे पठार, आणि त्याने बघितलं त्याचे भाऊ बहीण जे होते लेंग म्हणजे लोळत पडलेले असणे, त्या पठारावर लोळत पडलेले होते. डोझिंग डुलकी घेणे, विथ देअर हेड संक इन टू देअर नेक्स. आणि त्यांनी त्यांचं डोकं मानेखाली घातलेलं होतं आणि मानेखाली घालून ते त्या पठारावर डुलकी घेत होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आता प्रिनिंगचं मिनिंग दिलेलं आहे बघा, मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फेदर्स विथ द बीक. म्हणजे त्याचे वडील त्या चोचीने जे फेदर्स होते, जे पिसं होती ती पिसं स्वच्छ करत होती. ऑन हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे लुकिंग ॲट लक्ष देऊन बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅटो. हम्पचं मिनिंग दिलेलं आहे अ राऊंड रेज मास ऑन लँड. गोलाकार उंचवटा. पठाराचा जो गोलाकार उंचवटा होता त्या उंचवट्यावर त्याची आई उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. थ्रस्ट हा नवीन व्हर्ब आहे बघा तुमच्यासाठी. थ्रस्ट याचे तिन्ही फॉर्म सारखेच येतात. जोरात घुसळणे, आणि ती व्हाईट ब्रेस्ट, तिची जी व्हाईट ब्रेस्ट होती ती पुढे मागे घुसळत होती आणि त्याच्याकडे लक्ष देऊन बघत होती. नाऊ अँड अगेन शी टोअर ॲट द पीसेस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट, देन स्क्रॅप इच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि त्याचबरोबर बघा त्याची जी आई होती ती काय करत होती. शी टोअर ॲट द पीस ऑफ फिश. टोअर म्हणजे फाडणे. एक माशाचा तुकडा होता, तो माशाचा तुकडा ती फाडत होती. दॅट ले ॲट हर फीट, जो तुकडा तिच्या पायाजवळ पडलेला होता, पायामध्ये तिने पकडलेला होता. अँड देन स्क्रॅप
साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि दगडावर त्याला स्क्रॅप करत होती. स्क्रॅपचं मिनिंग दिलेलं आहे बघा, रब, घासणे. आणि त्याची प्रत्येक साइड, माशाची जी प्रत्येक साइड होती त्या खडकावर ती तिच्या चोचीने घासत होती. द साइट ऑफ द फूड मॅडन हिम. आता मॅडनचं मिनिंग होतं बेफान करणे, वेडापिसं बनवणे. द साइट म्हणजे दृश्य. जे हे आई जो मासा स्वच्छ करत होती हे दृश्य बघितल्यानंतर सीगल एकदम मॅडन झाला, एकदम बेफान झाला, वेडापिसा झाला ते अन्न बघितल्यानंतर. हाऊ ही लव टू टिअर फूड दॅट वे. आणि त्याला ते आठवलं का कशा प्रकारे ते तो मासा तो अन्न कसं फाडायचा आणि कशा प्रकारे स्क्रॅपिंग करायचा, कशा प्रकारे घासायचा त्याच्या चोचेने. नाऊ अँड अगेन टू व्हेट इट. टू व्हेट हे पण नवीन व्हर्ब आहे तुमच्यासाठी. व्हेट म्हणजे धार लावणे. आता सेकंड फॉर्म व्हेटेड, डबल टी करून ईडी लागतो. आणि थर्ड फॉर्म पण डबल टी करून ईडी लागतो, त्याला धार लावणे. आणि त्याला एकदम आठवलं का तो कशा प्रकारे माशाला कशा प्रकारे घासायचा आणि कशा प्रकारे धार लावायचा. हे दृश्य बघितल्यानंतर तो एकदम मॅडन झाला, एकदम बेफान झाला. पुढचा पॅरेग्राफ बघू आपण. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आणि तो बघा टू बेग म्हणजे भीक मागणे. आता तो आईकडे ते अन्न त्याला पाहिजे होतं, तो मासा त्याला पाहिजे होता आणि त्याच्यासाठी तो भीक मागायला लागला. शी स्क्रीम बॅक डिरासिवली. गा 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 शी स्क्रीम बॅक डिरासिवली. आता डिरासिवलीचं मिनिंग दिलेले बघा, इन अ मॅनर शोईंग समवन दॅट शी ही इज स्टुपिड. टर उडवणे किंवा खिल्ली उडवणे. शी स्क्रीम बॅक डिरासिवली. आणि आईने सुद्धा त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं. कशासाठी तर त्याची टर उडवली, त्याची खिल्ली उडवली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. प्लेंटिवली मीन्स केविलवाने. पण तो मात्र केविलवाने ओरडत होता. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर अ जॉयफुल स्क्रीम. आणि काही मिनिटानंतरच ही अटर्ड म्हणजे उच्चारणे, अ जॉयफुल स्क्रीम किंचाळणे. आणि त्याने तो जोरात ते अन्न बघितल्यानंतर काही मिनिटातच त्याने एकदम आनंदाने तो किंचाळला. हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ फिश. आणि त्याच्या आईने जो माशाचा तुकडा होता तो पिक म्हणजे उचलणे, तो माशाचा तुकडा आईने उचलला. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. आणि तो तुकडा घेऊन आई त्याच्या दिशेने उडाली. ही लीन आउट इगरली. लीन आउट म्हणजे पुढे झुकणे, इगरली उत्साहाने. तो आई आपल्या दिशेने हे बघितल्यानंतर येते आहे हे बघितल्यानंतर तो पुढे झुकला, उत्साहाने झुकला. अँड टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. टॅपिंग म्हणजे खडकावर पाय आपटणे. आणि त्याने त्याचे जे पाय होते ते पाय त्या खडकावर आपटायला सुरुवात केली. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. आणि तो तिच्याजवळ जायला लागला जेव्हा ती त्याच्याकडे येत होती. बट व्हेन शी वॉज जस्ट ऑपोजिट टू हिम शी हॉल्टेड. आणि त्याने बघितलं की आई जी आहे शी वॉज जस्ट ऑपोजिट टू हिम, त्याच्यापासून विरुद्ध दिशेला गेली होती. शी हॉल्टेड मीन्स स्टॉप. आणि त्याने बघितलं की आई थोडीशी थांबलेली होती. हर विंग्स मोशनलेस. तिचे जे पंख होते ते अस्थिर झालेले होते, काही मुवमेंट करत नव्हते. द पीस ऑफ हिज फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि जो माशाचा तुकडा होता जो तिच्या चोचीमध्ये होता, ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि जवळजवळ त्याच्या चोचेपर्यंत पोहोचतच होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. तो काही क्षणापर्यंत आश्चर्याने वाट बघत होता. वॉन्डरिंग त्याला आश्चर्य वाटत होतं. व्हाय शी डिड नॉट कम नियरर. ती का बरं आपल्या जवळ येत नाहीये. अँड देन मॅडन बाय हंगर. म्हणजे आई जवळ आलेली त्याला दिसते पण आईने पुढे झेप घेतलेली नाही. आणि त्यामुळे ही मॅडन बाय हंगर. आणि तो भुकेने अतिशय वेडापिसा, अतिशय व्याकुळ झाला. ही डायू ॲट द फिश. डायू झेप घेणे. आणि त्याने एकदम त्या माशाकडे झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस.
आणि एक मोठी किंचाळी त्याने मारली आणि तो स्पेसमध्ये अवकाशामध्ये तो वरती आणि खाली उडाला. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज हिम. मॉन्स्टरस म्हणजे शॉकिंग. आणि त्याला एकदम शॉक झाला, एकदम भीतीने त्याची गाळण उडाली, एकदम त्याला भीती वाटली. सीज हिम. आणि त्या भीतीने त्याच्यावर ताबा मिळवला होता. हिज हार्ट स्टूड स्टील. आणि त्याचा हृदयाचा ठोका चुकला. भीतीने एकदम गाळण उडाली, भीतीने ताबा मिळवला होता आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकल्यानंतर ही कुड नॉट हिअर नथिंग. आणि त्याला आजूबाजूचे काही ऐकायला येत नव्हते. बट इट ओनली लास्ट अ मिनिट. आणि त्याच्याकडे फक्त शेवटचा मिनिट बाकी होता. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. आणि दुसऱ्या क्षणाला त्याला जाणवलं का त्याचे जे पंख आहेत ते हवेत पसरलेले आहेत. द वाइंड रस्ट अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर्स. आणि त्याला जाणवलं का जी हवा आहे ती हवा त्याच्या छातीच्या खालील जे पंख आहे त्या पंखांखाली हवा घुसलेली आहे. देन अंडर हिज स्टमक. आणि नंतर ती हवा त्याच्या पोटाखाली गेली. अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि नंतर हवा त्याच्या पंखांखाली पिसांखाली गेली. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि त्याला समजलं की सगळी जी हवा आहे ती पंखांखाली हवा भरलेली आहे. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. आणि त्याला जाणवलं का आता आपला काही हेडलॉंग म्हणजे कपाळमोक्ष होणे. त्याला जाणवलं का आता आपला कपाळमोक्ष होणार नाही, आता आपण खाली पडणार नाही. ही वॉज सॉरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड. टू सॉर म्हणजे उड्डाण घेणे, हवेत तरंगणे. ग्रॅज्युअली हळूहळू, स्लोली. आणि त्याला जाणवलं का आता आपण हळूहळू झेप घेत आहोत, हळूहळू उंच उडत आहोत. डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स, वरती आणि खाली उडत आहोत. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. डिझी मीन्स चक्कर येणे. त्याला फक्त थोडंसं चक्कर आल्यासारखं झालेलं होतं. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड ही सॉर्ड अपवर्ड्स. त्याने परत एकदा त्याचे जे पंख होते ते फडफड केले. ही सॉर्ड अपवर्ड्स. आणि त्याने वरती उड्डाण घेतले. गा 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 हिज मदर सूप पास्ट हिम. सूप टू सूप झेप घेणे. आणि आईने सुद्धा त्याला तसे प्रत्युत्तर दिले. फॉर ॲडमायरिंग, त्याची स्तुती करण्यासाठी तसेच प्रत्युत्तर दिले. आणि आईने सुद्धा त्याच्याकडे झेप घेतली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. आणि तिच्या पंखांनी सुद्धा मोठा आवाज केला होता. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम. आणि त्याने सुद्धा आईच्या जी किंचाळी होती, जे ओरडणं होतं, त्याला सुद्धा त्याने उडून उत्तर दिलं आणि तशीच किंचाळी मारली. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आणि सीगलचे जे वडील होते ते सुद्धा किंचाळी मारत त्याच्यावरून उडत होते. ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम. त्याने बघितलं का त्याचे जे 2 भाऊ होते आणि जी लिटल सिस्टर होती ती सुद्धा आजूबाजूला त्याच्या भोवती उडत होते. पण कसे उडत होते बघा. विथ कर्व्हेटिंग. कर्व्हेटिंग मीन्स वळण घेत मारलेली झेप. ते वळण घेत झेप मारत होते त्याचे भाऊ बहीण. अँड बँकिंग. बँकिंग मीन्स एक बाजू वरती करणे, पंखाची एक बाजू वरती करणे. आणि पंखाची एक बाजू वरती करून ते त्याच्या भोवती उडत होते. कशासाठी उडत होते? त्याची प्रेझिंग ॲडमायरिंग, स्तुती करत होते. अँड सोरिंग अँड डायव्हिंग. आणि सगळेजण हवेमध्ये झेप घेत होते, उड्डाण घेत होते. आणि अशा प्रकारे जो सीगल होता, सीगल उडण्यासाठी शिकलेला होता. Okay friends, another part of the lesson we will see in the next video. Thank you.